17 नोव्हेंबर 2012 याच दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईत निधन झालं। अख्खा महाराष्ट्र शोकाकुल झाला होता। मुंबईत अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली। ज्या शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा व्हायचा त्याच मैदानात अंत्यसंस्कार करण्याचं ठरलं। बाळासाहेबांना निरोप देण्यासाठी अक्षरशः लाखोंची गर्दी जमली होती। कलानगरमधील मातोश्री ते शिवाजी पार्कचा रस्ता शिवसैनिकांनी इतका व्यापला होता की मुंगीलाही शिरायला वाव नव्हता। पुढील महिन्यात या घटनेला 13 वर्ष पूर्ण होतील। मात्र आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत असलेले रामदास कदम यांनी गोरेगावमधील नेस्को येथे दसरा मेळाव्यात एक गंभीर आरोप केला आणि राजकारण ढवळून निघालंय। नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। गोरेगावच्या नेस्कोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा 2 ऑक्टोबर रोजी झाला। यात सर्वाधिक वादग्रस्त वक्तव्य केलं ते नेते रामदास कदम यांनी। त्यांच्या वक्तव्यावर राज्यात खळबळ उडाली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे पार्थिव 2 दिवस मातोश्रीमध्ये ठेवले होते असा दावा त्यांनी केलाय। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती? जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत। आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। रामदास कदम यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील नेतेही आक्रमक झालेत। आमदार भास्कर जाधव यांनी थेट कदम यांच्यावर हल्लाबोल केलाय। रामदास कदम यांना मी छमछमदास बामदास कदम म्हणतो। त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, कारण इतक्या वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये ज्याला म्हणतात ती करून ज्यांनी पैसे कमवले तोच बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय। रामदास कदम सारख्या मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही। ते विचारतात की मराठी माणसासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काय केलं, पण ते विसरले की 2009 साली ते माझ्या विरोधात निवडणुकीत पराभूत झाले। त्यामुळे त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली। यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीही रामदास कदम यांचा समाचार घेतला। रामदास कदम मला वाटतं यांच्या प्रश्नाला फार उत्तर देण्याची आवश्यकता, इतक्यानं तोंड का शिवून ठेवलेलं आहे आणि आताच तोंड का उघडायची धमकी देता? इतक्या दिवस का तोंड तुमचं शिवलेलं आहे? तुमचं तोंड सतत उघडत असतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं उघडत बसा, तोंड किती उघडायचं उघडत बसा। मात्र काही केल्या रामदास कदम मागे हटले नाही। त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आरोपाचा पुनरुच्चार केला। एवढंच नाही तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाचा उद्धव ठाकरे यांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी केला। एवढंच नाही तर त्यांचे अंगठे कुठे कुठे घेतले असा आरोपही त्यांनी केलाय। या आरोपांमुळे संशयाचं वातावरण राज्याच्या राजकारणात निर्माण झालंय। अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे, ते वास्तव आहे, एक घडलं आहे। त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही? त्याचं कारण उद्धवजींनी द्यावं ना, मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार। जे बोललोय ते वास्तव आहे। हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही, आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं? मातोश्रीमधील डॉक्टरांना विचारा, मी जे बोललो त्यावर ठाम आहे। 2 दिवस कोणालाही वरती पाठवलं नाही, अगदी शरद पवारांनाही वर जाऊ दिलं नाही। तेव्हा शरद पवार मिलिंद नार्वेकर यांना म्हणाले की बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय असा दावाही रामदास कदम यांनी केला। जे बोललो ते वास्तव आहे। तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की तुम्ही बाळासाहेबांचे ठसे घेतले नाहीत म्हणून। उद्धव ठाकरे नेमका काय आहे हे महाराष्ट्राला कळेल। शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला 13 वर्ष पूर्ण होत असताना रामदास कदम यांनी आरोप केल्यानं एवढी वर्षे त्यांनी याबाबत मौन का बाळगले हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। तसेच बाळासाहेब ठाकरे शिकलेले असताना त्यांच्या स्वाक्षरीऐवजी त्यांचे अंगठे घेऊन फायदा घेतल्याचा आरोप कदम यांनी केलाय। त्यामुळे या आरोपांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून कसं उत्तर दिलं जाईल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे।
तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.